अत्याचाराच्या घटनांनी महाराष्ट्र हादरलेला आहे। 24 तासात राज्यामध्ये 3 धक्कादायक घटना घडल्यात। नसरापुरामध्ये 65 वर्षीय नराधमानं 4 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार केला आणि त्यानंतर तिची दगडाने ठेचून हत्या केली। यानंतर नसरापूर ग्रामस्थांनी आरोपीच्या फाशीच्या मागणीसाठी आधी नसरापूर आणि त्यानंतर आता पुण्यातील नवले पूल या ठिकाणी ठिय्या आंदोलन सुद्धा केलं। हे प्रकरण ताजं असतानाच चाकणमध्ये लहान मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून त्याची हत्या करण्यात आली। तर तिकडे बीडमध्ये आजोबानंच आपल्या 3 वर्षीय नातीवर अत्याचार केला। ही संतापजनक घटना समोर आली आहे। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये नेमकं चाललंय काय? गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरला नाहीये का, असा संतप्त सवाल उपस्थित केला जातोय। तर या 3 धक्कादायक आणि तितक्याच संतापजनक घटना पुण्यामध्ये नसरापूरमध्ये एका 65 वर्षीय नराधमानं 4 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केला आणि त्यानंतर तिची दगडानं ठेचून हत्या केली। हा संपूर्ण घटनाक्रम सुरू असताना त्या संदर्भात आक्रोश व्यक्त केला जाताना, सत्ता व्यक्त केला जात असतानाच तिथे पुण्यामध्ये चाकणमध्येच एका 3 वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आला आणि त्याचीही हत्या करण्यात आली। तर बीडच्या केजमध्ये आजोबानं 3 वर्षीय नातीवर अत्याचार केला।